सोलार हे प्रत्येकाला लावणं परवडणार आहे का, किंवा त्याची मेंटेनिंग कॉस्ट किती? सोलर जर सिस्टीम चांगली बसवली आणि व्यवस्थित बसवली, मी आधी पण म्हटलं हे सिस्टीम असतं. जर तुमची सिस्टीम प्रॉपर असेल तर मग त्याला मेंटेनन्स काहीच येत नाही. मेंटेनन्स फार नेग्लिजिबल आहे. फक्त तुम्हाला पॅनल स्वच्छ ठेवायला लागतात आणि जसं तुमचं रेडिएशन थ्रू जनरेशन होईल तसं तुमचं जनरेशन होत राहणार आहे कायम. आता आम्ही एक 2015 मध्ये सिस्टीम बसवली. ती अजून पण ऑपरेशनल आहे आणि ऑपरेशनल पण आहे आणि एफिशियंटली ऑपरेट करते, कारण त्याचं सिस्टीमच एवढं चांगलं बसवण्यात आलं आहे. सुरुवातीलाच एवढं चांगलं बसवलंय की ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ते व्यवस्थित राहतं. ज्यावेळेस आपण सोलार लावतो त्यावेळेस आपण एक असेट बाय करत असतो आपल्या हो. घरासाठी, आपल्या रेसिडेन्शियलसाठी, आपल्या इंडस्ट्रीसाठी किंवा आपल्या ॲग्रिकल्चरसाठी. आपण एक असेट बाय करत असतो. ते असेटची लाईफ 25 वर्ष आहे. हो. तर त्या असेटला या पद्धतीने बघण्यापेक्षा ते असेट मला मॅक्सिमम वेळ कसा आउटपुट देईल या पद्धतीने बघणं फार गरजेचं आहे. रादर दॅन कॉस्ट इफेक्टिव्ह वी आपण हे विचार केला पाहिजे की मला ह्या असेटनी जास्तीत जास्त वेळ आउटपुट देणं गरजेचं आहे. मग त्यासाठी मला हायेस्ट टेक्नॉलॉजी कशी वापरता येईल, त्याची निगा राखण्यासाठी मला डे वनलाच कशा काही प्रायोरिटीज सेट करून ठेवाव्या लागतील, ह्या सगळ्या गोष्टी बघणं सुरुवातीपासून